गुड मॉर्निंग फ्रेंड्स. व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्समध्ये मी आपले स्वागत करतो. आता आपण बघणार आहे आपला फिजिक्स सब्जेक्ट मधला जो टॉपिक चालला होता तो होता मॅथमॅटिकल मेथड्स. आणि याच मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघितलेला होता. तो जे 3 पार्ट्स आपण केलेले होते तेव्हा आपण चर्चा केलेली. फर्स्ट पार्ट होता स्केलर्स, सेकंड पार्ट होता वेक्टर्स आणि थर्ड पार्ट होता कॅल्क्युलस. आपण 3 पार्ट्स बघितलेले होते ह्या टॉपिक मध्ये, स्केलर्स, वेक्टर्स आणि कॅल्क्युलस. त्यामधला स्केलर्स पार्ट आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर मध्ये संपवलेला आहे. सो मी त्याला लिहितो कंप्लीटेड. वेक्टर्स पार्ट देखील आपण संपवलेला आहे. पार्ट, त्याचे प्रॉब्लेम्स, त्याची थिअरी, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण दोघांचेही बघितलेले आहे. आणि आता आपण तिसरा पार्ट घेणार आहे तो म्हणजे आहे कॅल्क्युलस. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया आपला नेक्स्ट पार्ट की जो आहे कॅल्क्युलस. कॅल्क्युलसच्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. हा जो कॅल्क्युलस पार्ट आहे हाही 2 सेक्शन्स मध्ये डिवाइड केला गेला आहे. पहिला आहे डिफरन्शिएटिव्ह कॅल्क्युलस, मी इथं लिहितो पहिला आहे डिफरन्शिएटिव्ह कॅल्क्युलस, तर दुसरा आहे इंटिग्रल कॅल्क्युलस. अशा आपण 2 पार्ट्स पाहणार आहे, डिफरन्शिएटिव्ह कॅल्क्युलस आणि इंटिग्रल कॅल्क्युलस. मग त्याचे प्रॉब्लेम्स देखील आपल्याला आहेत. खूपच इझी आणि सोपं आहे. त्याचे क्वेश्चन्स नाही तर त्याची थिअरी नाही तर त्याचे प्रॉब्लेम्स तुम्हाला येणाऱ्या 11च्या एक्झाम मध्ये किंवा जेईई, नीट आणि सीईटी मध्ये हे विचारले जातील. हा जो पार्ट ऍड झालाय हा न्यू पार्ट ऍड झालेला आहे. सो मी इथं लिहितो न्यू पार्ट. आणि हा पार्ट जेईई, नीट आणि सीईटी तिन्ही गोष्टींसाठी हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जॉइंट इंजिनिअरिंग एंट्रन्स एग्जाम, नॅशनल एंट्रन्स कम एलिजिबिलिटी टेस्ट आणि कॉमन एंट्रन्स टेस्ट. मग सीईटी असो की म्हणजे मॅथ्सची सीईटी असो, इंजिनिअरिंगची किंवा फार्मसीची सीईटी असो. ठीक आहे, तर स्क्रीनशॉट घ्या. मग आपण इंटिग्रल कॅल्क्युलस किंवा डिफरन्शिएटिव्ह कॅल्क्युलस मधला कुठला तरी एक पार्ट आपण आता सुरू करू. तोपर्यंत ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. आपल्या नोटबुकमध्ये हे पूर्णपणे डिटेलमध्ये लिहून काढा. कॅल्क्युलसचे 2 भाग आहेत म्हणून. ठीक आहे, घ्या स्क्रीनशॉट. आता आपण पुढे जाऊया. आपल्या पहिल्या कॅल्क्युलस कडे, आणि ते कॅल्क्युलस आहे आपलं पहिलं डिफरन्शियल कॅल्क्युलस. डिफरन्शियल कॅल्क्युलस आता आपण पहिला बघणार आहे. आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एखादा हा हात आहे, या हाताचे लहान लहान तुकडे करणं म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सेपरेट आउट करणे, काय करणे, सेपरेट आउट करणे. डेरिव्हेटिव्ह, लहान 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 तुकडे केले म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह केलं. आणि इंटिग्रेशन म्हणजे काय, सगळी इंटिग्रेट करणे, सगळे तुकडे एकत्र आणणे आणि परत हात तयार करणे. त्याला आपण काय म्हणणार आहे, इंटिग्रेट करणे, एकत्र आणणे. म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये गेट टुगेदर होतं तेव्हा आपण सगळे इंटिग्रेट होतो, इंटिग्रेशन होतं. आणि जेव्हा सगळे आपण परत आपापल्या घरी जातो तेव्हा परत डेरिव्हेटिव्ह होतं, डिफरन्शिएट होतं. ठीक आहे, तर ह्यासाठी लागणारे काही आपले फॉर्म्युलेज आपण आता पाहणार आहोत. डिफरन्शियल कॅल्क्युलस मध्ये लागणारे काही फॉर्म्युलेज आपण बघणार आहे. त्यामधला फर्स्ट फॉर्म्युला मी इथे लिहितोय आता, d/dx ऑफ x रेज टू n. हे बघा मी काय लिहिलंय बघा, d/dx ऑफ x रेज टू n, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n विथ रिस्पेक्ट टू x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n विथ रिस्पेक्ट टू काय आहे, x आहे. समजून घ्या, थोडंसं डिफिकल्ट आहे हे. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n विथ रिस्पेक्ट टू x आहे.
तर डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, एन इंटू डॉट म्हणजे इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. बघा मी काय लिहिलं, एन मायनस वन. मी काय लिहिलं बघा, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. आता तुम्हाला प्रश्न म्हटला असेल सर एखादं एक्झाम्पल घेऊन सांगा. मग चला मी तुम्हाला लगेच एक क्विक एक्झाम्पल पण घेतो बघा. मी एक्झाम्पल टाकतो. फर्स्ट, एक्स रेज टू 5 चं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचंय. तर मी काय म्हणणार बघा, मी काढतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 5. मला काय सांगितलंय बघा, एक्स रेज टू एन असलं, एक्स रेज टू एन असलं की आपण काय करतोय, एन मागं घ्यायचा, म्हणजे एन आहे असं मागं लिहायचा. मग मी इथं पण लिहितो 5 इंटू एक्स आणि वर काय करायचंय बघा, एन मायनस वन करायचंय. म्हणजे काय करायचं, 5 मायनस वन. मग मी वर लिहितो 5 मायनस वन. म्हणजेच काय झालं बघा, 5 इंटू एक्स रेज टू 4. म्हणजे काय आलं, 5x रेज टू 4. अजून एक एक्झाम्पल घेऊया. इथं लिहितो, मग आम्ही लिहितो a रेज टू 8. सॉल्व करूया. d बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू 8 इज इक्वल टू, आता काय लिहिणार बघ, पहिला आहे असं एन लिहायचं, आहे असं 8 इकडे मागे येणार, 8 इंटू एक्स रेज टू एन मायनस वन, 8 मायनस वन म्हणजे 8 इंटू एक्स रेज टू 7. बरोबर का, 8 इंटू एक्स रेज टू 7. हा होता पहिला फॉर्म्युला जो आपण आता लिहिला. काय फॉर्म्युला होता, डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेज टू एन. काय असतं, एन इंटू एक्स रेज टू एन मायनस वन. एक्झाम्पल पण घेतले एक्स रेज टू 5 आणि एक्स रेज टू 8 एक्झाम्पल सुद्धा आता आपण घेतले. मी 2 एक्झाम्पल तुला होमवर्कलाही देणार आहे यामधले. ठीक आहे, स्क्रीनशॉट घे, मग पुढचा पाठ पाहू. ठीक आहे, आता आपण यातला सेकंड फॉर्म्युला बघूया. मी सेकंड फॉर्म्युला म्हणतो बघा, लक्ष द्या. ई रेज टू एक्स चा फॉर्म्युला असेल ई रेज टू एक्सच. बघा नीट लक्ष द्या, मी काय म्हणतो, ई रेज टू एक्स चा फॉर्म्युला काय असेल, ई रेज टू एक्सच. आणि मी याबरोबर अजून एक फॉर्म्युला लिहितो, अँड डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू ए एक्स असेल तर काय असेल, ए इंटू ई रेज टू एक्स. बघा मी काय लिहिले, ए इंटू ई रेज टू ए एक्स असेल, ए इंटू ई रेज टू ए एक्स असेल. मी दोघांचेही एक्झाम्पल घेतो एक एक, म्हणजे तुम्हाला ते जास्त क्लिअर होईल. आपण पहिला फॉर्म्युला बघितलेला, आता आपण आपल्या दुसऱ्या फॉर्म्युल्याकडे आलोय, कॅल्क्युलस मधल्या, डिफरन्शियल कॅल्क्युलस मधल्या. काय फॉर्म्युला बघा, ई रेज टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह, ह्याला काय म्हणायचं, डी बाय डी एक्स ला काय म्हणायचं, डेरिव्हेटिव्ह. ई रेज टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय, 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 तर ई रेज टू एक्स. आणि ई रेज टू ए एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय, ए इंटू ई रेज टू ए एक्स. ई रेज टू ए एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय, ए इंटू ई रेज टू ए एक्स. ई रेज टू एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय, ए इंटू ई रेज टू ए एक्स. एक्झाम्पल पण घेऊया, दोघांचेही शेजार शेजार एक्झाम्पल लिहितो मी. याचं लिहितो एक्झाम्पल, ई रेज टू 7, ई रेज टू एक्स. काय एक्झाम्पल टाकणार, ई रेज टू एक्स, डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू एक्स. काय येणार याचं, ई रेज टू एक्सच येणार. आणि आता दुसऱ्याच एक्झाम्पल बघा, इथे एक्झाम्पल मी नाही, अरे एक्झाम्पल मग आम्ही डायरेक्ट लिहितो डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू 9x. बघा मी काय लिहिलंय, डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू 9x. तर आन्सर काय येणार बघा, काय सांगितलंय त्यांनी, ए म्हणजे कोण आहे इथं, 9 आहे. ए म्हणजे कोण आहे, 9 आहे. तो 9 कसा लिहा म्हणलेत, आधी लिहा म्हणलेत, म्हणजे 9 इंटू ई रेज टू 9x. समजतंय का, 9 इंटू ई रेज टू 9x. हा झाला दुसरा आणि तिसरा, किंवा अगदी तुम्ही दुसराच फॉर्म्युला म्हणू शकता. ठीक आहे, आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपला सेकंड फॉर्म्युला बघितला. ई रेज टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, ई रेज टू एक्स. आणि ई रेज टू ए एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय, ए इंटू ई रेज टू एक्स. मग जर असं पडलं तर डी बाय डी एक्स ऑफ ई रेज टू 25x
तर काय आन्सर येणार 25 इंटू e⁻25x. ठीक आहे, समजलं? स्क्रीनशॉट घ्या. आपण तिसऱ्या फॉर्म्युल्याकडे जाऊ कॅल्क्युलस मधल्या. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट फॉर्म्युल्याकडे जाऊया. नेक्स्ट फॉर्म्युला आपला आहे बघा, d/dx ऑफ sin x. d/dx ऑफ काय? sin x. तर d/dx ऑफ sin x काय असणार आहे? cos x. काय असणार आहे? d/dx ऑफ sin x cos x असणार आहे. d/dx ऑफ sin x काय असणार आहे? cos x. आणि अजून पण एक फॉर्म्युला मी लिहितो, फोर्थ, d/dx ऑफ cos x. cos x चं काय असेल? मायनस sin x. बघा, साइनचं डेरिव्हेटिव्ह काय? cos. 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 पण cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. cosचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. खूप इझी आणि सोप्या भाषेमध्ये आपण आता हे बघतोय. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय? cos आणि cosचं डेरिव्हेटिव्ह साइन. आता हे जे एक्झाम्पल्स आपण नाही घेऊ शकत. जर एक्झाम्पल्स घेतले तर आपल्याला अजून एक त्यामध्ये पुढे एक स्टेप येईल. सो ती स्टेप्स आपण अवॉइड करण्यासाठी आता लगेच एक्झाम्पल आपण बघू शकणार नाही. एक मिनिट. जर म्हणलं ठीक आहे, नको आता एक्झाम्पल नको घ्यायला. एक्झाम्पल घेतलं तर ते स्टील कन्फ्युजन वाढेल. आपण जेव्हा एक्झाम्पल बघू तेव्हा हे एक्झाम्पल कसे कॉम्बिनेशन मध्ये येतात. म्हणजे काय म्हणतो बघा, मी दोघांचा मिळून एक एक्झाम्पल लिहूया. एक्झाम्पल फर्स्ट, d/dx ऑफ काय लिहितो बघा मी, cos x प्लस sin x. कशाचा काढायचं डेरिव्हेटिव्ह? cos x प्लस sin x. डेरिव्हेटिव्ह कशाचं काढायचं आहे? cos x प्लस sin x. सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं, मध्ये कुठली साइन आहे? प्लस. मध्ये कुठली साइन आहे? प्लस. मध्ये कुठली साइन आहे? प्लस. जर मध्ये प्लस किंवा मायनस साइन असेल तर डेरिव्हेटिव्ह वेगळे होतात. डेरिव्हेटिव्ह वेगळे होतात. डेरिव्हेटिव्ह वेगळे होतात. मग डेरिव्हेटिव्ह वेगळे करून टाका. इथं लिहितो इज इक्वल टू d/dx ऑफ, इथं लिहितो cos x प्लस d/dx ऑफ, इथं लिहितो sin x इज इक्वल टू बघा, cos x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस sin x. आणि sin x चं डेरिव्हेटिव्ह काय? cos x. आन्सर काय आला बघा, मायनस sin x प्लस cos x. आन्सर काय आलं? मायनस sin x प्लस cos x. किंवा मी असं पण लिहू शकतो cos x मायनस sin x. असंही चालते. a प्लस बी किंवा b प्लस a दोन्ही एकच असते. काय केलं? मायनस sin x प्लस cos x किंवा cos x मायनस sin x. हे कुठनं आलं? मी हे दोन्ही फॉर्म्युलेस यूज करून सॉल्व्ह केलेले आहे. याचे एक्झाम्पल आपण दोघांचे एकत्र घेतलेले आहे आता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पार्ट पाहू. नेक्स्ट आहे बघा आता आपला फिफ्थ फॉर्म्युला. आता आपण आपला फिफ्थ फॉर्म्युला बघणार आहे. d/dx ऑफ tan x इज इक्वल टू sec²x. बघा मी काय लिहिलं, d/dx ऑफ tan x काय असते? sec²x असते. d/dx ऑफ tan x काय असते? sec² असते. मी अजून पण एक फॉर्म्युला लिहितो, सिक्स्थ, d/dx ऑफ sec x. d/dx ऑफ sec x काय सांगितलंय? cot x. d/dx ऑफ cot x मायनस cosec²x. बघा तरी काय सांगितले आता, काय सांगितलं बघा, दोन फॉर्म्युले. d/dx ऑफ tan x काय दिलं? डेरिव्हेटिव्ह sec²x. सोप्या भाषेत काय? tan x चं डेरिव्हेटिव्ह काय? sec². tan चं काय? sec². tan चं काय? sec². tan चं काय? sec². tan चं काय? sec².
कॉटचा काय कोसेक स्क्वेअर, कॉटचा काय कोसेक स्क्वेअर, कॉटचा काय कोसेक स्क्वेअर, मायनस 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 मायनस. कॉटचा काय कोसेक स्क्वेअर, कॉटचा काय कोसेक स्क्वेअर, मायनस 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 मायनस. एक्झाम्पल बघा दोघांचं एकत्र. डी बाय डी एक्स ऑफ, एक मिनिट कुठलं घेऊ, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस tan x प्लस कॉट एक्स. काय करणार मी बघा, मध्ये कुठं काय कुठलं चिन्ह आहे, मध्ये मध्ये साईन कुठली आहे, प्लस. तिघांनाही डेरिव्हेटिव्ह वेगळं करून टाकायचं. म्हणजे इज इक्वल टू काय येणार बघा, डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ tan x प्लस डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स. चला कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, आपण मागाशी बघितलेलं कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन. मायनस साइन एक्स मागाचा पण मी यात घेतलं. टॅनचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर प्लस कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक स्क्वेअर, मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हे बघा आन्सर आलं. खूपच इझी आणि सोपं आहे. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय, फॉर्म्युले माहित असले ना की प्रश्नच मिटतो. काही करावंच लागत नाही, फक्त माहित काय पाहिजे, फॉर्म्युले. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचा पार्ट पाहू. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहूया. ठीक आहे, नेक्स्ट फॉर्म्युला आहे बघा, 8 डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स. काय दिलं त्याने माहिती आहे, सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि अजून एक दिलाय फॉर्म्युला 9 डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्स फॉर्म्युला आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. बघा हे शेवटचे दोन फॉर्म्युले होते आता आपण जे बघितले. ठीक आहे, सेकचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक इंटू टॅन. सेकचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक इंटू टॅन. सेकचं डेरिव्हेटिव्ह काय, सेक इंटू टॅन. डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स काय, सेक इंटू टॅन, सेक इंटू टॅन, सेक इंटू टॅन. कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक इंटू कॉट. 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 ठीक आहे, एक्झाम्पल पण घेऊया. डी बाय डी डी बाय टी एक्स ऑफ सेक एक्स मायनस कोसेक एक्स. पहिल्यांदा काय करणार, प्लस किंवा मायनस असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट कर. डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय ठरलंय आपलं, सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय फॉर्म्युल्यामध्ये सांगितलंय, सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स. आणि कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक इंटू कॉट. मग मी सेकचं काय लिहितो बघा, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस कोसेकचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मायनस मायनस प्लस झालं म्हणजे काय आलं बघा, सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. मध्ये मायनस जे होतं प्रॉब्लेम मध्ये ते आता सोल्युशन मध्ये प्लस झालं. हे झाले आपले 9 फॉर्म्युले. ह्याच्यानंतर आपण डायरेक्टली रॅन्डम प्रॉब्लेम्स पण बघणार आहे ज्यामध्ये हे सगळं एकत्र आलं असेल. एक आपल्याला मल्टिप्लिकेशनचं पण बघायचं, जसं आपण इथे ऍडिशन सबट्रॅक्शन बघितलं तसं मल्टिप्लिकेशन झालं तर काय करायचं हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चला हे स्क्रीनशॉट घ्या, मग आपण पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे, आता आपण आपला शेवटचा आणि लास्ट फॉर्म्युला बघूया की जो आहे प्रोडक्ट रूल, ज्याला आपण काय म्हणतो, प्रोडक्ट रूल. डिफरन्शियल कॅल्क्युलस मधला आता आपण बघणार आहोत प्रोडक्ट रूल. आपण काय बघणार आहे आता डिफरन्शियल कॅल्क्युलस मधला प्रोडक्ट रूल. शाई भरून आणली जरा.
बघा मी काय म्हणतो, डी बाय डी एक्स ऑफ ए इंटू बी. मी सोप्या भाषेत लिहितो ए इंटू बी, F1 ऑफ एक्स आणि F2 ऑफ एक्स लिहित नाही, सोप्या भाषेत लिहिलंय मी. डी बाय डी एक्स ऑफ ए बी असेल, मग असे काय होतं, प्लस होतं, तेव्हा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घेणं खूप सोपं होतं. एचं डेरिव्हेटिव्ह घ्या प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह घ्या. पण आता काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. डॉट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. तर फॉर्म्युला बघा कसा आहे, पहिलं कॉन्स्टंट ए कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ बी, परत प्लस दुसरं कॉन्स्टंट बी कॉन्स्टंट डी बाय डी एक्स ऑफ ए. समजते का काय केलं मी, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह बघा, ए आणि बी आहे. पहिलं कॉन्स्टंट बघा, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. समजतंय का, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हा आहे प्रोडक्ट रूल. आता आपण यामध्ये एक एक्झाम्पल पण बघूया. एक्स क्यूब इंटू साइन एक्स. बघा टेक्स्ट मधलाच क्वेश्चन आहे, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब इंटू साइन एक्स आहे. चला डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता बघा ही कुठली टर्म आहे, एक्स क्यूब पहिली, साइन एक्स कुठली आहे, दुसरी. पहिलं कॉन्स्टंट काय सांगितलं, ए म्हणजे पहिलं कॉन्स्टंट. पहिलं कॉन्स्टंट कोण आहे, एक्स क्यूब कॉन्स्टंट. लिहून टाका, एक्स क्यूब इंटू डी बाय डी एक्स ऑफ कशाचं, साइन एक्स, प्लस पुढच्या याला काय सांगितलं बघा त्यांनी, बी कॉन्स्टंट, बी बाहेर, मग बी कोण आहे, टू कोण आहे, साइन एक्स. साइन एक्स कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा, डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. समजते काय केलं मी, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. तर इथं फार फर्स्ट नको, कन्फ्युजन नको, जास्त पण लिहिलं तर बोर्डवर. एकदम सोप्या भाषेत आहे, समजून घ्या. पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. हा मी जे आता आपण हे डिफरन्शियल कॅल्क्युलस मधलं प्रोडक्ट रूल जेव्हा आलंय, हा एवढा व्हिडिओ आहे एक दोनदा पहा. पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. बघा पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. इथे पण बघा, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरं कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह. आता एक्स क्यूबचं काय होतं बघा, आठवतंय का, ए रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह काय होतं रे, एन इंटू ए रेस टू एन मायनस वन होतं. आठवतंय का. मग एक्स क्यूब, आता तर एक्स क्यूब कॉन्स्टंटच आहे, इंटू साइन एक्सचं काय येणार, कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह, प्लस साइन एक्स कॉन्स्टंटच आहे आणि एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येणार रे, आता जसं मी तुम्हाला म्हटलं, इंटू 3 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1, सॉरी 3 मायनस 1 म्हणजेच काय येणार बघा, एक्स क्यूब इंटू कॉस एक्स प्लस 3 इकडे घेतो किंवा असू दे, साइन एक्स इंटू 3x स्क्वेअर. समजतंय का. बघा आपण सॉल्व्ह केलं एक्झाम्पल, खूपच इझी आणि सोपं होतं. फटाक्कन सॉल्व्ह करून टाकलं. कसं सॉल्व्ह केलं, फटाक्कन. अजून पण 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करतो मी. हे स्क्रीनशॉट घ्या, मग पुढचं बघूया. ठीक आहे, अजून पण एक सॉल्व्ह करू प्रोडक्ट रूल प्रमाणे. ठीक आहे, सॉल्व्ह करूया. मी काय म्हणतो बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इंटू कॉस एक्स. आता काय येणार सांगा मला, पहिलं कॉन्स्टंट, पहिलं म्हणजे पहिलं कोण आहे तर साइन एक्स, पहिलं कॉन्स्टंट दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स, प्लस दुसरं कॉन्स्टंट म्हणजे कॉस एक्स कॉन्स्टंट पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स. आता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह, साइन एक्स तर तसंच राहील, राईट. कॉस एक्सचं काय येणार डेरिव्हेटिव्ह बघा, मागं मायनस साइन एक्स आहे. कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, मायनस साइन एक्स आहे, म्हणजे काय येणार बघा, इंटू मायनस साइन एक्स प्लस कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह, कॉस एक्स कॉन्स्टंटच आहे, इंटू साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय परत कॉस एक्स, म्हणजे काय आलं बघा, हे मायनस साइन बाहेर, मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजेच काय आलं बघा, मायनस ब्रॅकेट मध्ये लिहितो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स. आठवतंय का, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते 1, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते 1, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती असते
1 हे तुम्हाला 8वी 9वी मध्ये झालं असेल इज इक्वल टू -1. इथं -1 काय आलं तर मायनस साईन बाहेर आहे, पहिल्यापासून मायनस साईन आहे म्हणून ते -1 झालं, नाही तर 1 आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट घ्या. मग आपण पुढचे 2 एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये अजून एक 2 क्वेश्चन दिसत आहेत, ते पण सॉल्व्ह करून टाकतो मी. d/dx ऑफ x रेज टू 8 एक आहे आणि अजून एक आहे d/dx ऑफ काय x³ प्लस साइन x आहे, x³ प्लस साइन x आहे. आता विद्यार्थ्यांनो तुम्ही चांगलंच एकदम सक्षम झाला असेल अशा एक्झाम्पल मध्ये प्लस किंवा मायनस आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह वेगळं होतं. मग लिहून टाका d/dx ऑफ x³ प्लस d/dx ऑफ साइन x. x³ चं काय येणार 3 इंटू 3x 3 मायनस 1 प्लस साइन x चं काय येणार cos x म्हणजे 3 इंटू x² प्लस cos x. आलं बघा. आणि इकडचं तर फार सोपं, x रेज टू 8 चं किती येणार 8 इंटू x रेज टू 8 मायनस 1 म्हणजे 8 इंटू x रेज टू 7 झाले बघा. दोन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर हे झालं बघा डिफरन्शियल कॅल्क्युलस. कॅल्क्युलस पार्ट जो इंटिग्रल कॅल्क्युलस आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मोस्ट ऑफ ऑल शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. टेस्ट नंबर 1 ऑफ फिजिक्स आणि बायोलॉजी दोन्हीही कंडक्ट झालेली आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी पेपर पाठवलेला आहे, खूप चांगला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य झाले त्या त्या विद्यार्थ्यांनी क्लासवर आणून देखील पेपर दिलेला आहे. डाऊट्स वगैरे विद्यार्थी विचारत आहेत, विद्यार्थी खूप चांगला अभ्यास करत आहेत, प्रचंड चांगला रिस्पॉन्स आहे. त्यामुळे असाच रिस्पॉन्स राहू दे. तुर्तास धन्यवाद. राहिलेला पाठ आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.